नमस्कार. आज बोलूया पृथ्वीवरच्या काही सर्वात जुन्या रहिवाशांबद्दल, सायनोफायटा. हो, आपण त्यांना निळं हिरवं शेवाळ म्हणून जास्त ओळखतो. अगदी. आपल्याकडे सायनोफायटा, निळे हिरवं शेवाळ आणि त्यांची वैशिष्ट्ये यावर आधारित काही माहिती आहे. आणि आज आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया की हे सूक्ष्मजीव इतके खास का आहेत. आणि आहेतच खास. विचार करा, 3.5 अब्ज वर्षांपूर्वीचे जीवाश्म. खरंच की नाही, एवढे प्राचीन आणि आजही सगळीकडे. हे कसं शक्य आहे आणि ते इतके महत्वाचे का मानले जातात? हो, तर त्यांच्या यशाचं रहस्य आहे त्यांच्या साध्या पण काय म्हणतात त्याला, प्रभावी रचनेत. हे आहेत जीवाणू, म्हणजे प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेत? म्हणजे त्यांच्या पेशीमध्ये वनस्पती किंवा प्राण्यांप्रमाणे असं सुस्पष्ट केंद्रक नसतं, किंवा इतर जी क्लिष्ट अंगकं असतात ना, जशी हरितलवके, तसं काही नसतं. अच्छा. त्यांची जी पेशीभित्तिका असते ती पेप्टिडोग्लायकॉनची बनलेली असते. हे एक जीवाणूंचं मुख्य वैशिष्ट्य आहे. ओके. आणि याचमुळे ते खऱ्या शैवाळ्यांपेक्षा, जे युकॅरियोटिक असतात, त्यांच्यापेक्षा वेगळे ठरतात. मग ते दिसतात कसे? म्हणजे एकपेशीय वगैरे? हो, काही एकपेशीय असतात, काही धाग्यांसारखे तंतुमय, तर काही एकत्र येऊन वसाहती करून राहतात. पण मग एक प्रश्न आहे, त्यांना निळं हिरवं शेवाळ का म्हणतात? तुम्ही म्हणालात की ते जीवाणू आहेत, मग शेवाळांशी संबंध काय आला? हा चांगला प्रश्न आहे. त्यांना शैवाळ म्हटलं जायचं कारण ते वनस्पतींसारखंच प्रकाश संश्लेषण करतात आणि पाण्यात खूप आढळतात. ओके, म्हणजे कामावरून नाव पडलं थोडंफार. अगदी. पण रचनेनुसार बघितलं तर ते जीवाणू आहेत. राहिला प्रश्न रंगाचा. हो, ते फक्त निळे हिरवेच असतात का? नाही. त्यांच्यात वनस्पतींप्रमाणे क्लोरोफिल ए असतं, त्यामुळे हिरवा रंग येतो. पण त्यासोबतच फायकोसॅने नावाचं निळं रंगद्रव्य असतं. आणि काही प्रकारांमध्ये फायकोएरिथ्रिन पण असतो, ज्यामुळे लालसर रंग येतो. अरे वा, लाल पण? हो, अगदी लाल किंवा जांभळे सुद्धा दिसू शकतात कधीकधी. ही जी अतिरिक्त रंगद्रव्य आहेत ना, ती त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रकाश शोषायला मदत करतात. भारीच. आणि गंमत म्हणजे त्यांच्यात हरितलवके नसली तरी प्रकाशसंश्लेषण पेशीमधल्या थायलकोइड्स नावाच्या पटलांमध्ये होतं. एकदम साधं पण प्रभावी. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची सोय झाली. छान. पण हे सगळेच करतात का? आणि जगण्यासाठी त्यांच्याकडे अजून काही युक्ती आहेत? बहुतेक सायनोफायटा प्रकाशसंश्लेषण करतातच, हो. पण काही तंतुमय प्रकार आहेत, जसं की नॉस्टॉक किंवा ॲनाबिना. त्यांच्यामध्ये हेटेरोसिस्ट नावाच्या खास पेशी असतात. हेटेरोसिस्ट ते काय करतात? त्या वातावरणातला नायट्रोजन वायू घेतात आणि त्याचं रूपांतर अमोनियासारख्या वापरण्यायोग्य स्वरूपात करतात. म्हणजे अक्षरशः हवेतून खत बनवतात. काय सांगताय? हवेतून खत? हो, ही नायट्रोजन स्थिरीकरणाची प्रक्रिया आहे, परिसंस्थेसाठी खूप महत्वाची. यामुळेच भातशेतीसारख्या ठिकाणी त्यांचा नैसर्गिक खत म्हणून उपयोग होतो. जबरदस्त. आणि काही प्रकार तर प्रकाशसंश्लेषण करतातच, पण सोबत तयार सेंद्रिय पदार्थही शोषून घेऊ शकतात. म्हणजे जगण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे. स्वतःचं अन्न, स्वतःचं खत. कमाल आहे. पण मग त्यांचं घर कुठे असतं? म्हणजे त्या फक्त गोड्या पाण्यातच सापडतात की अजून कुठे? त्यांचं घर सगळीकडे आहे, अक्षरशः. सगळीकडे म्हणजे? समुद्र, नद्या, तळी, माती, खडकांवर. एवढंच नाही तर गरम पाण्याचे झरे, वाळवंट आणि अगदी बर्फाळ प्रदेशातही. अरे बापरे, गरम झऱ्यात आणि बर्फात पण? हो, काही तर प्रचंड खारट किंवा खूप जास्त तापमान असलेल्या जागीही आरामात जगतात. आणि इतकंच नाही, त्या इतर जीवांसोबत भागीदारी करूनही राहतात. भागीदारी म्हणजे कसं? जसं दगडफुलांमध्ये कवकांसोबत राहतात किंवा अझोला नावाची एक पानवनस्पती आहे, तिच्या पानांमध्ये राहतात. ही जी त्यांची अनुकूलन क्षमता आहे ना, तीच त्यांच्या अब्जावधी वर्षांच्या अस्तित्वाचं रहस्य आहे खरं तर. खरंय. मग त्यांचं प्रजनन कसं होतं? म्हणजे इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरायला काहीतरी खास पद्धत असेलच ना? त्यांच्यात लैंगिक प्रजनन नसतं, सगळं अलैंगिक पद्धतीने. अच्छा. एकपेशीय प्रकार असतील तर पेशी विभाजन होतं, तंतुमय प्रकारांचे तुकडे पडतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होतो. किंवा हॉर्मोगोनिया नावाचे छोटे तुकडे वेगळे होऊन नवीन वसाहत सुरू करतात. आणि जर परिस्थिती खराब असेल तर? तर त्यासाठी पण सोय आहे. त्या अकायनेट्स नावाचे जाड संरक्षक कवच असलेले सुप्त बीजाणू तयार करतात, जे परिस्थिती चांगली झाल्यावर पुन्हा वाढायला लागतात. म्हणजे टिकून राहण्याची पण सोय आहे? अगदी. त्यांच्यात चालायला पाय किंवा फ्लॅजेला नसतात.
पण काही प्रकार श्लेष्मा म्हणजे चिकट पदार्थ बाहेर टाकून अगदी हळूच सरकू शकतात. परत एकदा साध्या पण प्रभावी युक्त्या. या सगळ्यांचा आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी काय अर्थ होतो? म्हणजे त्यांचे फायदे काय आणि तोटे काय? महत्त्व प्रचंड आहे, खूप मोठं. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन आणण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. इतिहासातला जो ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट म्हणतात ना, हो. तो त्यांच्यामुळेच शक्य झालं असं मानलं जातं. अरे वा. नायट्रोजन स्थिरीकरणामुळे त्या जमिनीची सुपीकता वाढवतात. स्पिरुलिनासारखे काही प्रकार तर प्रथिनयुक्त अन्न म्हणूनही वापरले जातात. अच्छा, स्पिरुलिना हे सायनोफायटा आहे. हो, पण एक दुसरी बाजू पण आहे. म्हणजे? काही जाती, उदाहरणार्थ मायक्रोसिस्टेस, या विषारी द्रव्य तयार करतात. त्यांची संख्या जर प्रमाणाबाहेर वाढली, विशेषतः प्रदूषित पाण्यात, तर हानिकारक शैवाल वाढ होते, ज्याला इंग्रजीत हार्मफुल ॲल्गल ब्लूम्स किंवा HABs म्हणतात. ओके. आणि त्याचे परिणाम? त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते, मासे किंवा इतर जलचर मरू शकतात आणि माणसांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. बापरे, म्हणजे दोन्ही बाजू आहेत. हो. तर या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सायनोफायटा म्हणजे निळं हिरवं शैवाल हे खरं तर जीवाणू आहेत. अब्जावधी वर्षांपासून ते पृथ्वीवर आहेत. बरोबर. त्यांची रचना जरी साधी असली तरी त्यांची कार्य खूप मोठी आहेत. प्रकाश संश्लेषण, नायट्रोजन स्थिरीकरण, अगदी टोकाच्या परिस्थितीत जगण्याची क्षमता, इतरांची भागीदारी करण्याची वृत्ती. हो, त्यामुळे ते आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत, आधारस्तंभच म्हणता येतील. पण कधीकधी ते समस्याही निर्माण करू शकतात, जसं आपण पाहिलं. अगदी बरोबर. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. कोणता? त्यांची ही जी प्राचीन उत्पत्ती आहे आणि ही जी कमालीची अनुकूलन क्षमता आहे, हे सगळं बघता भविष्यात जे पर्यावरणीय बदल होत आहेत, विशेषतः हवामान बदल, त्याला प्रतिसाद म्हणून हे सूक्ष्मजीव स्वतःला कसे बदलतील किंवा मानव त्यांच्या या क्षमतांचा अजून काही उपयोग करून घेऊ शकेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भविष्यात ते काय भूमिका बजावतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.